नमस्कार मंडळी, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. अनिशा ही काव्याला सांगत असते की तू चक्क पारचे घड्याळ रिपेअरिंग करण्यासाठी येथे आली होतीस, म्हणजे आता तुमच्या नात्यामध्ये चांगले प्रोग्रेस दिसते. तर काव्या म्हणते, प्रोग्रेस काय ग, ते माझे चांगले मित्र आहेत, म्हणूनच त्यांची वॉच रिपेअरिंग करण्यासाठी मी इथे आले होते. त्यानंतर काव्या हसत सांगू लागते, याचा अर्थ असा नाही की मी त्यांच्या प्रेमात पडले. तर तिकडे आपण पाहतो, घरामध्ये रम्या व वसुधरा जीवाला टोमणे मारत असतात. रम्या बोलत असते की आई, किती लोकांचे जेवण बनवायचे आहे. तर त्यावर वसुधरा म्हणते की घरात काम करणाऱ्या सगळ्याच लोकांचे जेवण बनवायचे आहे, पण आपल्या घरामध्ये असे काही लोक राहतात की जे काम करत नाही व फुकटच खातात. तर जीवाला कळत असते की हे सगळे टोमणे हे आपल्यालाच मारत आहे. त्यामुळे तो रागाने तिथून निघून जात असतो. पण त्याच वेळी तिथे नंदिनी येते आणि जीवाला अडवते. ती आता वसुधराला बोलू लागते की जीवाबद्दल काही वाईट बोलायचे नाही. जीवाने जे काही केले ना, ते कोणीच करू शकणार नाही. ते करायला सुद्धा हिंमत लागते आणि खरं तर तुमची लायकी नाही जीवाबद्दल काही बोलायची. जा फरची पुसा, असे बोलून ती तिथून निघून जाते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये जीवा हा नंदिनीवरला राग सोडेल का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.